तसेच आपण सर्व साधक योग साधक आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि आज आपण या प्रमाणपत्र वाटप या निमित्ताने आपण इथे आलेलो आहोत. आपला हा 6 महिन्याचा जो काळ मागे गेलाय तो काळ अतिशय आनंदाचा होता. जेव्हा आपण सकाळी उठायचो आणि एकतर मोबाईल आपल्याला बघायची सवय पूर्वी असेल, परंतु हा वर्ग चालू असताना जो आपण मोबाईल घ्यायचो तर त्याच्यामध्ये गोड आवाज यायचे अतिशय, म्हणजे असं वाटायचं तो काय दिवस सुरुवात होतो नाही का. म्हणजे मी आज तुमच्या मनातलंच बोलणार आहे, थोडक्यात बोलणार आहे, पण 10 मिनिटं तरी नक्कीच घेणार आहे. तर असा हा दिवस माझा तर असा चालू व्हायचा ना, अक्षरशः सांगतो की मी उठलो की लगेच आपलं काय असेल ते आटोपलं की लगेच बॅग घेतली की निघाले. तर जेव्हा बॅग घेऊन बॅग अडकवण्याच्या अगोदर मी लॉग इन करायचो आणि निघालो की ट्रेनमध्ये तो प्रवास असताना असं वाटायचं की आपल्याला हा जर योग घरी बसून योग अनुभवता आला असता तर किती चांगला योग आपल्या आयुष्याचा उद्ध्वस्त आपलं आयुष्य होण्याऐवजी आपलं आयुष्य एका वेगळ्या योगाने घेऊन गेलं असतं. मला स्वतःला कमरेचा त्रास आहे आणि त्या निमित्ताने मी या योगाच्या वर्गामध्ये आपला सहभाग असावा, आपल्याला शिकायला मिळावं आणि मिळावं आपल्याला. तर म्हणून मी ते सरांना विचारलं की सर मला पण याच्यात सहभाग घेता येईल का. तर सरांकडे मी जोडला गेलो. तो पूर्वीचा काळ आहे, त्या सरांच्या ज्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला विषय यायचे तेव्हा समजलं मला की सर दैनंदिन योग वर्ग घेताय. एक दिवस सर मात्र हा सर्टिफिकेट प्रमाणपत्र कोर्स जो आहे हा नक्कीच लॉन्च करणार आणि तो कोर्स मी घेणार. 18-19 कोर्स मला वाटते तेव्हापर्यंत झाले होते आणि त्याच्यानंतर आता काहीतरी 32 का 34वा दैनंदिन योग वर्ग सुरू आहे मॅडमचा. मी बघता 18-19 झाले आणि नंतर जानेवारी महिन्यामध्ये पोस्ट आली की कोर्स सुरू होतोय. सरांना विचारलं सर मला ह्याचा काय फायदा होईल, मी तो कोर्स घेईल, कस तरी करेल, तुम्ही मला काय अनेक गोष्टी द्याल. पण मला तर वेळच नाही. मी तो त्या योगामध्ये सहभाग जरी मी त्याच्यात रजिस्ट्रेशन केलं तरी मला ते योग करता येणार नाही, कारण असा वेळ आहे. सर म्हणले सर तुम्ही फक्त करा. म्हटलं या सर करतोच. आणि नंतर 2 आवाज तर आपल्या सर्वांना ओळखीतच आहे. मग असं करत करत परीक्षा आली तर कीर्ती मॅडम होत्या. तुम्हाला सगळ्यांचा अनुभव काय होता तो तुम्ही सांगितला, पण माझा अनुभव याच्या मात्र वेगळा होता. कीर्ती मॅडमचा जेव्हा माझ्या संदर्भामध्ये जो वर्ग आपलं ते प्रॅक्टिकल होतं त्या टायमाला मात्र मला काय मॅडमची भीती वगैरे नाही, मात्र प्रेम, आस्था, आपुलकी या भाषेमध्ये मला ते अनुभव आले. आणि माझी त्याच्यानंतर 1-2-3 दिवसानंतर पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्याची तयारी करू का, प्रॅक्टिकलची तयारी करू का, परीक्षेची तयारी करू, एवढं म्हणजे मी द्विधा मनस्थितीत होतो. मॅडमला म्हटलं मॅडम असं आहे, मला काही शक्य नाही. मॅडम म्हटलं तुम्ही करणार. म्हणजे इथून सुरुवात की तुम्ही सगळे करणार. काय प्रेरणा, काय ऊर्जा, प्रत्येक शब्दामध्ये प्रेरणा असते. प्रत्येक शब्दामागे ऊर्जा देण्याचं या शिक्षकांचं खरंच अद्भुत कौशल्य आहे. गेली 6 महिने फक्त मी एक ऑब्झर्व करत होतो की एक व्यक्ती काहीतरी बोलतोय, दुसरा काहीतरी बोलतोय, टीचर मात्र सगळं ऐकून घेत आहे. म्हणजे एवढी सहनशीलता आणि या सहनशीलतेच्या म्हणजे अंत बघत होतो विद्यार्थी पण एवढे बोलत होतो आपण नाही का. काय आपलं ते आता बोलायला नको, पण खरं म्हणजे लिमिट आपण क्रॉस केली होती. एवढं करून सुद्धा एकाही शिक्षिका असतील किंवा सर असतील, म्हणजे एवढी सहनशीलता. खरंच तुम्हाला तिघांच्या चरणी दंडवत नमस्कार. जो शिक्षक असावा तो दोन्ही टीचर सारखा, कारण विद्यार्थी घडवायचे असतील तर पहिले नम्रपणा आपल्या अंगी असला पाहिजे. हा आदर्श या दोघी शिक्षिकांकडून आपल्याला शिकलं पाहिजे. आणि या दोघी शिक्षिका ज्या आहेत यांच्या पाठीमागे ज्यांनी हा कोर्स लॉन्च केला, फक्त कोर्स लॉन्च नाही केला तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, एखादी व्यक्ती संस्थापक असते आणि मध्ये मध्ये येऊन ते लुडबुड चालू असते प्रत्येक ठिकाणी बघतो आपण. पण मी बघत होतो सर फक्त ज्या वेळेस सरांचं लेक्चर आहे बस आणि रेकॉर्डिंग, म्हणजे सर तर कधी दिसलेच नाही आपल्याला त्यांचे लेक्चर सोडून. कधी सरांनी कुठल्याही त्या ग्रुपवरती कुठली सूचना नाही, कमेंट नाही, काहीच नाही. म्हणजे जे करायचंय तुमचं तुम्ही करा. काय म्हणजे खरंच मॅडम तुमचं मनापासून धन्यवाद सरांचा व्यक्त करतो. आणि तुमच्यासाठी पण एक अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणून सर आहेत, कारण कसं तुमची मेहनत तर अफाट आहे, पण तुम्ही जे करताय त्याला पाठबळ आहेच आहे. परंतु तुम्हाला असं कुठलेही बर्डन वगैरे मला तरी वाटतं की त्यांचं कधी नसावं की तुम्ही असंच का केलं, असं का नाही केलं. जे संस्थापक लुडबुड करत नाही ना ते खरे संस्थापक असतात. आणि ही गोष्ट
ही गोष्ट सरांची आहे. का आहे? कारण सर फक्त देण्याची वृत्ती ठेवतात. सरांना घ्यायचं काय असते? फक्त आपल्याकडून प्रेम, आपुलकी आणि आपलं कार्यातून समाजाला देणं, हे सरांना पाहिजे. सर फक्त कोर्स विकत नाहीत. मी तुम्हाला एकदा परत नम्रपणे सांगतो, 10 मिनिटं तर घेणार आहे, 2-5 मिनिटं झाले. सर फक्त कोर्स विकत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी कोर्स जेव्हा विकत घेतला, मी रात्रभर 2-3 वाजेपर्यंत कोर्स बघितला आणि दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन केला, सर माझा कोर्स पूर्ण झाला. सर म्हणले सर्टिफिकेट पाठवलं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर ना कोणी काय जाहिराती कर जाहिरात आलंच नाही. मग जेव्हा मुलाखत सरांनी घेतली, 10, 15, 20, 25 काय झाले असतील, त्याच्यानंतर मुलाखत घेतली आणि मग ओघ सुरू झाला. सरांनी काही असे कॅन्डिडेट माझ्याकडे पाठवले ज्या कॅन्डिडेटला सरांचीच गरज होती, पण सरांनी ते कॅन्डिडेट माझ्याकडे पाठवले आणि त्यांना सांगितलं तुमचं काम तिथेच होईल. म्हणजे सरांना ते पैसे मिळाले असते की नाही, पण सरांनी काय केलं, माझा विद्यार्थी आहे आणि माझ्याकडे पाठवलं. मी त्यांना विचारलं, ठीक आहे तो जरी गेला असला तरी आपला आवाज आहे. त्याने त्या व्यक्तीने सांगितलं मी तिथे पोहोचलो आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तिथून सांगितलं तुमचं नाव आणि तुम्हाला संपर्क करण्याला सांगितला. मी म्हटलं कुठे गेला होता नक्की? डोंबिवलीत गेला तुम्ही? हो, मी सरांच्या ऑफिस मध्ये गेलो. सरांचं कार्ड त्यांनी मला दाखवलं. मी म्हटलं बापरे, सरांनी आपल्याकडे व्यक्ती पाठवला म्हणजे काहीतरी खासियत या कॅन्डिडेट मध्ये पण आहे आणि हे प्रकरण आपल्याला मात्र एकदम लक्ष देऊन सोडवणं गरजेचं आहे. तेव्हा कॅन्डिडेट माझ्याकडे आला. त्या मुलाचं वय होतं 14 वर्ष आणि तो मुलगा रात्री 4 वाजता झोपायचा. मी म्हटलं बाप, आता ह्याला कसं सुधारायचं, कसं काउन्सिलिंग करायचं? आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की त्या सरांनी सांगितलंय तुमची केस तिथे सुटणार, जर नाही सुटली तर माझा विद्यार्थी माझ्याशी संपर्क करणार, पण ती केस सुटणार. एवढा विश्वास सरांचा विद्यार्थ्यांवरती असतो. असं पहिलं मी संस्था टाकतो की ज्यांचा विश्वास आपल्या विद्यार्थ्यांवरती एवढा दृढ आहे. कारण हा विश्वास असण्यामागचं कारण काय, सर तेवढी मेहनत घेतात आणि म्हणून सर तो विश्वास ठेवतात. सरांची देण्याची वृत्ती आहे आणि सरांची जी देण्याची वृत्ती आहे तीच वृत्ती दोन्ही योग शिक्षिका यांच्यामध्ये सुद्धा खूप आहे. म्हणजे हा विषय एवढ्यावरती थांबत नाही. आता आमचा जेव्हापासून वर्गात बंद झालाय ना, तेव्हापासून असं वाटतंय की आपलं काहीतरी हरवलं. सकाळी निघताना ना अशी मजा येत नाही, ती तरतरी नसते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दिवसामध्ये. शेवटचा फक्त माझ्या पत्नीबद्दल सांगतो, कारण मी हा कोर्स पूर्ण करू शकलो त्याचं कारण असं आहे की मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा काय गोष्टी करतो तर त्या करून मी फक्त मोबाईल, आंघोळ वगैरे झाली, सगळं काय आटोपलं की फक्त मोबाईल आटवतो खिशात आणि ब्लूटूथ घातले की निघतो. माझी बायको माझा डबा, बॅग, सगळं शूज पुसून ठेवण्यापर्यंत माझं पूर्ण काम करते. म्हणून मी हा कोर्स करू शकलो. कारण बघा ना तुम्ही, 7 वाजता आपल्याला कोर्सला जॉईन व्हायचंय आणि 7:10ची 7:15ची ट्रेन पकडायची, एवढी सोपी गोष्ट खरंच नाही आहे. आणि ते पण मुंबईमध्ये अतिशय भयावह परिस्थिती असते. त्या गोष्टीसाठी जसं मला शिक्षक सर यांचं सहकार्य लाभलं, तसंच माझी पत्नीचं पण लाभलं आणि आपण सर्व जे साधक आहोत, आपण सर्वांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. त्यामध्ये सर्वच आहेत, विशेष करून उत्तम सर. नेहमी तुम्ही करावं होईल सर, तुमचं तुम्ही घाबरूच नका. सर ते मला जमतच नाही, प्रॉब्लेम आहे सर. कधी वर्गाला बसलोच नाही, फक्त ऐकत होतो. मी प्रमाणपत्र जे घेतलंय ते फक्त ऐकूनच घेतलंय सर. त्या मागचं खरं कारण म्हणजे कोर्सला तुम्ही ऍडमिशन घ्या, बाकी तुमचं होईल. आणि होईल म्हणजे काय, 1 आणि 2 या सर्वांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या परत एकदा सर्व साधकांच्या चरणी साष्टांग दंडवत. विशेष मला काही जास्त बोलता येत नाही, एवढंच बोललो. परत एक मी अर्धा मिनिट घेतो. फक्त सर्टिफिकेट खरंच नाहीये, हे फक्त प्रमाणपत्र नाहीये. या प्रमाणपत्रासोबत अतिशय मेहनतीचं, कष्टाचं आणि देण्याचं एक बळ आहे. ते बळ आपल्याला इथून घेऊन जायचंय. त्याचसोबत हे पहिल्यांदा बघतो की प्रमाणपत्र आहे, त्याच्यासोबत लिफाफा आहे आणि त्यामध्येच परत काहीतरी आणखी आहे याच्यामध्ये. म्हणजे काय काय देतात. मी पहिलेच बोललो की सरांची वृत्ती अशी आहे, देण्याची वृत्ती. आणि हीच गोष्ट आपल्याला घ्यायची, कारण योग शिक्षक हा देण्यासाठीच असतो. एवढंच बोलतो आणि तुम्ही मला एवढं
बोलण्याचं जे काय बळ दिलं आणि तुम्ही ऐकून पण घेतला त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थांबतो.